मन मंदिरा गजर भक्तीचा. माणूस जेवढा मोठा तेवढा तो नम्र, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जो जेवढा मोठा तो तेवढा नम्र, आणि जो जेवढा लहान त्याच्याकडे तेवढा ताठा आपल्याला बघायला सापडतो. लक्षात घ्या, भाषेवरून माणसाची एक पात्रता कळत असते. आपण कसं बोलतोय, कोणाशी आपण कसं बोलतोय याच्यावरून आपली पात्रता ठरत असते. एक महात्मा महारस्त्यावरती बसला, महामार्गावरती बसला, ध्यान लावून बसला. योगायोगानं तिकडनं राजाची स्वारी येणार होती. आता झालं असं, राजाची स्वारी येणार म्हटल्याच्या नंतर आपल्याकडे सुद्धा मोठमोठी नेते मंडळी जेव्हा येणार असतील, पंतप्रधान राष्ट्रपती समजा येणार असेल, तर आजूबाजूच्या लोकांना सगळं रस्ता रिकामा करावा लागतो. काही रस्ते बंद केले जातात, काही लोकांना येण्यापासून थांबवलं जातं. तशा पुढे सगळी ही यंत्रणा पुढे राबत असते. तशा पद्धतीनं आता राजा येणार हत्तीवरती, चालत चालत हत्तीवरती बसून. तेव्हा असा विषय झाला की पुढे काही सेवक त्या ठिकाणी रस्ता चांगला आहे की नाही हे बघण्यासाठी आले. एक शिपाई त्या ठिकाणी आला, आणि शिपाई आल्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं बघितलं की एक साधू या ठिकाणी भगव्या वस्त्रामधला रस्त्यावरती बसलाय. त्यांनी 4 शिव्या त्या साधूला हसडल्या. त्यांनी सांगितलं, चल ओ ठिकाणं, म्हणले तुला अक्कल आहे का, म्हणले राजासाहेब या ठिकाणी येणार, चल सरक. 2-4 शिव्या त्याला हसडल्या. 2-4 शिव्या हसडल्या. तो साधू 1 नाही 2 नाही ध्यानस्थ बसलेला. त्याने त्याच्या साहेबाला जाऊन सांगितलं, त्या सैनिकानं साहेबाला जाऊन सांगितलं. त्या साहेबाला जाऊन सांगितल्यानंतर तो म्हटला, ठीक आहे मी पाहतो, म्हणले काय. त्याचा साहेब आला. त्यांनी सांगितलं, तुला कळतं का नाही, म्हणले. अरे तोळे घालून त्या महात्म्याचा त्याने अपमान केला. तरी सुद्धा तो साधू काय ऐकेना. त्यानं अजून त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे सांगितलं. त्यानं त्या सैन्य दलाच्या प्रमुखाला सांगितलं. म्हणले राजेसाहेब येत आहेत आणि ही अवस्था आहे. त्यांनी सांगितलं, ओ बाबा तुम्हाला कळतंय का काही, राजेसाहेब या ठिकाणी येणार आहेत, चला उठा इथनं, म्हणले बाजूला. झालं, तो सुद्धा ऐकेना. प्रधानांपर्यंत बातमी गेली. इथपर्यंत राजा आता पुढे पुढे जवळ येऊ लागलेला होता त्याच्या सैन्यासह. आता प्रधान जे आले त्यांनी सांगितलं, महाराज जरा बाजूला सरकार, राजेसाहेब या ठिकाणी येत आहेत. बस, तरी सुद्धा तो 1 नाही 2 नाही, आणि राजेसाहेब त्या ठिकाणी त्यांचा हत्ती आला आणि राजेसाहेबांपर्यंत प्रधानांनी बातमी दिली. म्हणले हा महात्मा इतक्या वेळापासून बसलाय, म्हणले इतके जण त्याच्याकडे जाऊन आले पण हा जागेवरचा हलायला तयार नाही. राजेसाहेब म्हणले थांबा, म्हणले मला खाली उतरू द्या. राजा खाली उतरला, आणि खाली उतरल्याच्या नंतर पायावरती त्यांनी डोकं ठेवलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज माझं सैन्य दल माझ्याबरोबर आहे, हत्ती घोडे माझ्याबरोबर आहेत, आणि तुमच्या मध्ये बसण्यामुळे आम्हाला अडथळा होतोय, कृपया तुम्ही बाजूला बसा. ध्यानस्थ बसलेला, डोळे मिटून बसलेला तो महात्मा, त्यानं डोळे उघडण्याच्या आधी सांगितलं, ठीक आहे राजन, म्हटले मी बाजूला सरकतो. त्या राजाला आश्चर्य वाटलं की यानं आपल्याला कसं ओळखलं. हत्ती घोडे, त्यानं बोललं काय की हत्ती घोडे मागणं येत आहेत, राजाची स्वारी येते आणि तुम्ही थोडंसं बाजूला सरका, असं म्हटल्याच्या नंतर हो राजन म्हटल्यानंतर राजाला आश्चर्य वाटलं की यानं आपल्याला ओळखलं कसं, कारण डोळे मिटलेला हा महात्मा. तेव्हा त्याने विचारलं, म्हटले महाराज आपण ओळखलं कसं, म्हटले मला. त्यांनी सांगितलं, मी सगळ्यांना ओळखलं, म्हटले कोण कोण आलं होतं त्यांना ओळखलं. त्यांनी विचारलं कसं ओळखलं, म्हणले. त्यांनी सांगितलं, माणसाची भाषा ही त्याची पात्रता ठरवत असते, म्हटले. सुरुवातीला शिपाई आला, म्हणले मला शिव्या हसाडल्या, मला कल्पना आहे की शिव्या हसाडणारा हा शिपाईच्याच कॅटेगरीचा असू शकतो. त्याच्या वरचा अधिकाऱ्याने थोडी चांगली भाषा वापरली. मला लक्षात आलं की वरवर चांगल्या गोष्टी, जसं जसं अधिकार पद वाढत गेलं तसं नम्रता होत गेली, आणि तू माझ्या चरणावरती डोकं टेकवलंस, याच्यावरून माझ्या लक्षात आलं की तू राजा आहेस. विठ्ठल विठ्ठल. माणसाकडे मोठेपणा आहे, पण त्या मोठेपणा विद्या विनये न शोभते. मोठेपणा कुठल्याही गोष्टीतला मोठेपणा असेल, पण माणूस जर का नम्र होत असेल, ते बंद करून टाका, तर तो नम्रतेनं त्या ठिकाणी शोभत असतो. तशा पद्धतीनं इथे संत महात्मे सांगतायत, तुकाराम महाराजांसारखे संत सांगतायत, नाथ महाराजांसारखे संत सांगतायत, पडून राहीन तयेट उगाच संतांची पायी. कारण आहे का, विनाकारण संतांच्या पायापाशी विनाकारण पडून राहील, अशी भाषा तुकाराम महाराज वापरतात. याच्यापेक्षाही खालची भाषा, याच्यापेक्षाही सुमार भाषा, स्वतःला नुसतं संतांच्या चरणाचं दास म्हणून त्यांच्या पायापाशी पडून राहावं, याच्याही पेक्षा पुढचं नाथ महाराज बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. संतदारी कुतरा झालो संतद्वारी कुतरा झालो, संतद्वारी कुतरा झालो, संतद्वारी कुतरा
झालो झालो संतद्वारी कुतरा झालो संतद्वारी कुतरा झालो संतद्वारी कुतरा प्रेम रसासी सोकलो प्रेम रसासी सोकलो भुंकत भुंकत द्वारी आलो भुंकत भुंकत द्वारी आलो रसासी प्रेम रसासी भुंकत भुंकत द्वारी आलो भुंकत भुंकत द्वारी संतद्वारी कुतरा झालो संतद्वारी कुतरा झालो संतद्वारी कुतरा झालो संतद्वारी कुतरा प्रेम रसासी सोकलो प्रेम रसासी सोकलो सोकलो भुंकत भुंकत द्वारी आलो भुंकत भुंकत द्वारी नाथ महाराज सांगतात संतद्वारी कुतरा झालो. संतांच्या द्वारामध्ये संतांच्या दारामध्ये मी कुतरा झालो असं नाथ महाराज सांगतात. पण संतांच्या दारामध्ये आपल्याकडे देवाचं दार आणि संतांचं दार असे दोन विषय संत वाङ्मयामध्ये आपल्याला बघायला सापडतात. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहायचं. देवाची द्वारी आपण नेहमी ऐकतो, उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. आणि संतांच्या दारामध्ये पडून राहीन तये ठाई, उगाच संतांची पायी. संतांच्या पायामध्ये संतांच्या दारामध्ये पडून राहायचं विनाकारण. देवाच्या दारामध्ये क्षणभर. कशामुळे? देवाकडे गेल्यानंतर ज्ञानोबा सांगतात त्या पद्धतीनं मुक्ती मिळणार आहे. देवाकडे गेलो, त्याच्या दारामध्ये थांबलो तर मुक्तीची प्राप्ती होणार आहे. आणि संतांच्याकडे आल्याच्या नंतर पडून त्यांच्या दारामध्ये राहिलो तर भक्तीची प्राप्ती होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्या माणसांकडे जात असताना काही दार असतात बरं का. एखाद्या मोठ्या माणसांकडे सहज आपण घरामध्ये गेलो आणि ते समोर बसलेले आहेत असं होत नसतं. पूर्वीच्या काळामध्ये जे मोठमोठे राजे शहनशाह वगैरे हे होऊन गेले, बादशाह होऊन गेले, यांचे एक बसण्याची एक ठराविक जागा, दिवाने आम दिवाने खास असं त्याला उर्दूमध्ये म्हणतात. दिवाने आम म्हणजे काय? सर्वसाधारण ज्याला आपण बैठकीची खोली म्हणतो तसं ते दिवाण. मग सगळ्यांसाठी त्यांना तिथे मुक्त संचार. त्याचा आसनच्या राजाचं उच्चच, पण सगळ्यांसाठी तिथे मुक्त संचार. दिवाने खास म्हणजे काय? मग त्या येणाऱ्या माणसांपैकी जर काही विशेष माणसं असतील तर त्यांना सर्वसामान्य लोकांमध्ये बसवायचं नाही, मग त्यांना आतल्या खोलीमध्ये घेऊन जायचं आणि आतमध्ये त्यांची व्यवस्था करायची. म्हणजे काय की मोठ्या माणसाकडे जात असताना आपणही त्या पात्रतेचे असावे लागतो, तेव्हा आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळत असतो. जर सर्वसामान्य व्यवहारातल्या मोठ्या माणसाकडे जाताना जर का आपल्याला काही दारं पार करावी लागत असतील तर संतांच्याकडे आणि देवाच्याकडे जात असताना जर अनेक दारं आपल्याला पार करावी लागली तर त्याच्यात काही विशेष नाही. ही क्रमप्राप्त आहे. झालं असं नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर विचार मांडलेला आहे. नाथ महाराजांनी असं सांगितलं की जेव्हा प्रभू रामचंद्रांची दुसऱ्या दिवशी राज्यारोहण होणार होतं, राज्यावरती स्थापना होणार होती, राज्यावरती तो बसणार होता राजा म्हणून, आदल्या दिवशी आपल्याला सर्वांना कल्पना आहे, कैकेयीने सांगितलं की रामाला वनवास आणि भरताला गादी. असं म्हटल्याच्या नंतर दशरथ राजाला रडू आलं, वाईट वाटलं. परंतु आता ही गोष्ट प्रभू रामचंद्रांपर्यंत पोचणं गरजेचं आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यानं सुमंत प्रधानाला बोलवलं, सुमंताला बोलवलं आणि सांगितलं, जा आणि रामाला सांग
की तुला उद्या गादीवरती बसायचं नाही आहे, तर तुला वनवासाला तुला जायचं आहे. आता प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांकडे जायचं म्हटल्यानंतर आता मोठ्या माणसाचे वाडेसुद्धा स्वतंत्र, प्रत्येकाचे राजमहलसुद्धा स्वतंत्र. आता भगवान जे आहेत ते 7 दारांच्या आत बसलेले होते. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात फार सुंदर वर्णन केलंय. प्रभू रामचंद्र हे 7 दारांच्या आतमध्ये जाऊन बसले होते. आता हा सुमंत प्रधान जरी असला, राजाच्या दृष्टीनं खालची बाजू जरी असली, खालची पोस्ट जरी असली, तरी सुद्धा लोकांच्या दृष्टीने एक मोठं त्याचं वजन, कारण पंतप्रधान, राज्याचा पंतप्रधान, मग त्याला सगळे सिक्युरिटी म्हणा, जे काही सुरक्षा असतील, रथ असेल, छत्रचामर असतील, या सगळ्या गोष्टी बरोबर तो घेऊन गेला. सुमंत तिथे आला. आता काय झालं, नाथ महाराजांनी सांगितलं की भगवंताची प्राप्ती तुमच्या सगळ्या ऐश्वर्यासह गेलं तर कधीही होऊ शकत नाही. मग काय केलं, सुमंतानं पहिल्या दारामध्ये रथ बाजूला टाकला, रथ सोडून दिला, छत्रचामर घेऊन सुमंत प्रधान पुढे निघाला. दुसऱ्या दारामध्ये छत्रचामर त्याने बाजूला काढून टाकलं. तिसऱ्या दारामध्ये अंगरक्षकांना त्यांनी बाजूला काढून टाकलं. चौथ्या दारामध्ये सगळे आभूषणं आणि स्वतःचा मुकुट त्यांनी बाजूला काढून टाकला. 5व्या दारामध्ये त्यानं चप्पल काढली. 6व्या दारामध्ये अहंकाराला आणि मीपणा बाजूला टाकला. आणि मग 7व्या दारातून त्यानं भगवंतापर्यंत तो पोचला आणि प्रभू रामचंद्रांचं त्यांना दर्शन झालं. आता मला इथे सांगा, नाथ महाराजांनी हे जे काही रूपक या ठिकाणी अवलंबलेलं आहे की एक भगवंताचं दर्शन करण्यासाठी काय काय करावं लागतं, तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. नाथ महाराजांनी त्याग ज्या पद्धतीनं करायला सांगितला, एक गोष्ट सोडली की दुसरी गोष्ट धारण करायची, अशा पद्धतीचा सुंदर विचार नाथ महाराजांनी सांगितला. म्हणजे भगवंतापर्यंत जायचं असेल तर ही 7 दारं पार करून जायची आहेत. पण 7 दार पार करत असताना मी तूपणा हा बाजूला पडला पाहिजे, अहमपणा बाजूला पडला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही. पण भगवंताचं दर्शन जरी दुर्लभ असेल तरी संतांचं दर्शन आपल्याला सोपं वाटतं, कारण आपण सर्वसामान्य लोकांना संत समजतो म्हणून, बरं का. पण संतांची भेट जी आहे ही देवापेक्षाही दुर्लभ आहे. देवापेक्षाही संतांची भेट दुर्लभ आहे, बरं का. लक्षात घ्या, तुकाराम महाराज जेव्हा ध्यानस्थ बसले आणि भगवंताचा धावा करू लागले, किती दिवस उपवास घडला ते वह्या बुडाल्यानंतर? 13 दिवस उपवास तुकाराम महाराजांना घडला. 13 दिवसाचा उपवास घडल्याच्या नंतर 13व्या दिवशी परमात्मा प्रगट झाले. निळोबारायांनी जेव्हा तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी त्यांचा धावा केला, 48 दिवस त्यांना वाट बघावी लागली. देव 13 दिवसात प्रसन्न झाला, पण संतांची भेट व्हायची असेल तर त्याला 48 दिवस लागले. मला सांगायचं आहे काय की देवाच्या भेटीपेक्षाही संतांची भेट ही सर्वसाधारणपणे अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, संतांची उघड आहे. भगवंतानं परी जगजेठी करुणा, भगवंताची कृपा झाली तर आपल्याला संतांची भेट होणार आहे. परंतु संतांची भेट होण्यासाठी नाथ महाराजांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. नाथ महाराजांनी असं सांगितलं की चंद्रामृत सुखे से भवेला, अमृत सुखे से भवेला, हस्ता जाता रवि घडवेला, बाह्य हेळा सागर तरवेला, सागर तरवेला, तरी त्या साधूची भेटीन होईल ऐसे कैसे आणि भेटती ते साधू, साधूची भेट होईल ऐसे कैसी आले भेट. नाथ महाराज सांगतात, चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. चंद्राचं अमृत आपल्याला सुखानं प्राशन करता येईल, अस्ताला जाणारा रवी आपल्याला धरता येईल, बाहुबळावरती आपल्याला समुद्र तरून जाता येईल. पण आपलं भाग्य जर का नसेल तर आपल्याला संतांची भेट घडणं शक्य नाही. त्याच्यामुळे संतांची भेट ही बहु अवघड अशी सांगितलेली आहे. पण अशा संतांची भेट झाली तर काय करायचं? पडून राहीन तये ठाई. नाथ महाराज सांगतात, संतद्वारी कुत्रा झालो. आता नाथ महाराज स्वतःला कुत्रा म्हणतात. व्यवहारामध्ये कुत्र असं जर का एखाद्याला बोललं तर ती लोकांना शिवी वाटते, बरं का. एखाद्याला कुत्र असं म्हटलं, तू याचा कुत्रा आहे असं जर एखाद्याला म्हटलं तर व्यवहारामध्ये लोकांना वाईट वाटतं, त्याच्यावरती अगदी प्रतिक्रिया द्यायला तो कमी करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नाथ महाराजांसारखा एवढा मोठा महात्मा स्वतःला कुत्र्याची उपमा देतो, तेव्हा कुत्र्यामध्ये काहीतरी चांगलं असावं असं आपल्याला लक्षात घेता येईल, बरं का.
कुत्रा हा व्यवहारामध्ये कुत्रा कशासाठी उपमा दिली जाते? एखाद्याचं लांगुल चलन केलं की त्याला त्याचं कुत्र समजल्या जातं बरं का. हे लांगुल चलनही संत महात्म्यांना पत्करायला काही वाटत नाही. त्यांनी सांगितलं वाटू द्यात, लाळघोटेपणा वाटू द्यात, मी त्यांच्यासमोर शेपूट हलवतोय, पण ते सांगतात ते माझ्यासाठी खरं आहे, हा विश्वास संत महात्म्यांनी सांगितला. म्हणून व्यवहारामध्ये जरी त्या कुत्र्याला निंद्य समजल्या गेलेलं असलं तरीसुद्धा संत महात्म्यांनी त्या निंद्यतेच्या ठिकाणीही वंद्यता अशा पद्धतीनं स्वतःच्या नम्रपणामुळे प्राप्त करून घेतलेली आहे. कुत्रा कसा आहे, त्याचे काय गुण आहेत, काय वैशिष्ट्य आहे, तर आपल्याला सुभाषितकार सांगतात, शास्त्रकार सांगतात. त्यांनी असं सांगितलं, तो कुत्रा कसा आहे, बहुआंशी स्वल्पसंतुष्ट सुनिद्रो लघुचेतनः. त्यांनी असं सांगितलं, तो काय करतो, बहुआंशी, मिळालं तर भरपूर खातो, मिळालं तर भरपूर एक वेळा खातो, नाही मिळालं स्वल्पसंतुष्ट, बहुआंशी स्वल्पसंतुष्ट, सुनिद्रो बरं का. सुनिद्रो, जेव्हा तो झोपतो तेव्हा प्रचंड गाढ झोपतो आणि थोडंसं जरी कुठंतरी वाजलं की लगेच जागृत होतो. लघुचेतनः, छोटंसं काहीतरी आवाज झाला की तो जागृत होतो. स्वामी भक्तश्च शूरश्च षडेते श्वानतो गुणाः. तो स्वामी भक्त आहे बरं का, आणि तो शूर आहे. प्रसंगाला आपल्या मालकावरती काहीतरी हल्ला झाला तर तो स्वतः पुढे येण्याची शक्यता आहे. अशासाठी नाथ महाराजांनी स्वतःला कुत्र म्हटलंय. आता या सगळ्या गोष्टींमध्ये नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या नाथ महाराजांच्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. छोट्या छोट्या गोष्टी. नाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामींकडे गेलेले होते, जनार्दन स्वामी म्हणजे आपल्या दौलताबादचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचे किल्लेदार, हे त्याचे अधिकारी हे जनार्दन स्वामी, चाळीसगावचे जे देशपांडे ते त्याच्यावरती किल्लेदार म्हणून होते. नाथ महाराज त्या पैठणहून वयाच्या साधारणतः 8 ते 12व्या वर्षाच्या दरम्यान तिथे दौलताबादच्या किल्ल्याला गेले. सद्गुरूंची प्राप्ती कशी होईल, तर सद्गुरू तुला भेटतील आणि दौलताबादच्या किल्ल्यावरती भेटतील. झालं, तिथून नाथ महाराज निघाले, नामस्मरण करत निघाले. स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, 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 स्वामी जनार्दन गुरु नाथ जनार्दन. महाराज पैठणहून दौलताबाद किल्ल्याला निघाले आणि नामस्मरण अखंड मुखामधून सद्गुरूंचं करत करत आले. सद्गुरूंचं नामस्मरण करत करत आल्याच्या नंतर नाथ महाराज दौलताबादच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आले. फक्त गुरुवारी स्वामी लोकांना भेटत असत, फक्त गुरुवारी स्वामी लोकांना भेटत असत. आणि नाथ महाराज पोचले शुक्रवारी. आता काय करायचं? नाथ महाराज पुढचे 6 दिवस हे त्या महाद्वारामध्ये तिथे बसून राहिले. महाराज पूर्वी मला लहान असताना आठवत आहे, मी जेव्हा दौलताबादच्या किल्ल्याला गेलो होतो तेव्हा एकनाथ महाराज इथे बसले होते म्हणून त्या ठिकाणी एक दगड होता बरं का. म्हणजे आता तुम्ही एक जिल्हाध्यक्ष वारकरी संघटनेचे आहात म्हणून मी आपल्याला सांगतो आणि आपल्या जिल्ह्यातली ही गोष्ट आहे म्हणून आपल्या कानावरती घालतो. 2 गोष्टी या निमित्तानं मी सांगू इच्छितो, ते नंतर पुढे बोलेन, पण एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. तर इथे नाथ महाराज बसलेले होते म्हणून एक दगड त्या ठिकाणी होता आणि त्या दगडाला लोक हळदी कुंकू वाहत होते आणि हळदी कुंकानं भरलेला तो दगड मी स्वतः बघितला आहे. आता तो दगड तिथं बघायला मिळत नाही. तो कुठे गेला आहे मला थोडंसं या बाबतीमध्ये सांगायचं आहे बरं का. नाथ महाराज तिथे बसले, छोटंसं बालक, काही खाण्यापिण्याचं साधन नाही, परंतु 6 दिवस सद्गुरूंचं दर्शनासाठी नाथ महाराज त्या ठिकाणी दारामध्ये संतांच्या जाऊन बसले बरं का. मी आपल्याला सांगतोय, नाथ महाराजांनी मिळालं नाही तर काही खाल्लं नाही. कुत्र्याचा स्वभाव मी आपल्याला जो सांगितला, कुत्र्याची गुणवैशिष्ट्य जी आपल्याला सांगितली त्याच्यापैकी एक तर दारामध्ये जाऊन बसले. 6 दिवस नाथ महाराज सद्गुरूंच्या दारामध्ये जाऊन बसले. संतद्वारी कुत्रा झालं. गुरुवारचा दिवस उजडला. प्रत्येक जण तिथे काहीतरी मागण्यासाठी पुन्हा रांग लागली आणि नाथ महाराजांना सरक, लहान मुलगा 8-10 वर्षाचा मुलगा, बाजूला सरक करता करता पुन्हा सगळ्यांनी त्यांना मागं टाकलं आणि शेवटचा क्रमांक नाथ महाराज. दार बंद करायची पुन्हा वेळ आली, पण जनार्दन स्वामींच्यापर्यंत त्या लोकांनी सांगितलं हा 6 दिवसांपासून आलेला आहे. प्रत्येक जण जनार्दन स्वामींकडे आल्यानंतर म्हणायचं, महाराज मला अमुक एक द्या, माझ्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी मला तुम्ही द्या. जनार्दन स्वामी सांगायचे चला यांना ही मदत करा, त्यांना ती मदत करा. सगळ्यांना मागायला आले. नाथ महाराज जेव्हा
समोर आले तेव्हा त्यांनी विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? नाथ महाराजांनी उत्तर दिलं, मला तुम्ही पाहिजेत म्हटले. ह्या एका शब्दानं, या एका गोष्टीनं आकर्षित झाले जनार्दन स्वामी. आणि नाथ कौतुक वाटू लागलं, अरे हा कसा वेगळा आहे, किती वेगळा मुलगा आहे. प्रत्येक जण काहीतरी एखादा मुलगा जर का आपल्याला म्हणू लागला की मला पुढे चालून वारकरी व्हायचंय, तर आपल्याला कौतुक वाटणार आहे. मला काय पाहिजे तुला असं म्हटल्याच्या नंतर जर एखाद्या मुलांनी सांगितलं मला देव पाहिजे, तर आपल्याला त्याचं कौतुक वाटणार आहे. हल्लीची मुलं चॉकलेट बिस्किट मागतात, मग आपल्याला तो सर्वसाधारण मुलं, पण हा हे जे बालक आहे हे बालक सर्वसामान्य नाही, हे त्याच क्षणाला जनार्दन स्वामींना कळालं. नाथ महाराजांचा आणि जनार्दन स्वामींचा संवाद आहे तो आमच्या परंपरेमध्ये हरिपाठाच्या नंतर घेतला जातो, त्याला ब्रिदावळी असं म्हणतात. त्याच्यामध्ये जनार्दन स्वामी आणि नाथ महाराजांचा संवाद सांगितलेला आहे. हा संवाद सांगत असताना नाथ महाराजांचाच अभंग आहे बरं का. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचा संवाद सुरू झाला. कोण तुझा ग्राम आला से कोठून, कोण कोण तुझं परिवार, मुळीचा मी एका लागली से मुळी, आहे वंशावळी आजा आजी, दोन्ही अतिवृद्धे आहेत पैठणी, मीही तेथून आलो असे, वयते लहान दिसशी सगुण अनुतापे पूर्ण बिंबलासे, दिसतोसे तीक्ष्ण आलासे रुसून करून अवगुणो दोहीवरी, नाही मी गुणाचा नाही अवगुणाचा, समसाम्य जयाचा ठाव नाही, सांगतसे वृद्धे ऐकले निर्बल, कुण्या गुणे केले बीजत्वा, रडती मरती होतील चुकार, झालासे निष्ठुर किवितया, कोण तुझा हेत काय अपेक्षित, दिसशी विरक्त धडधडीत, नाही उपेक्षिली जनक जननी, भेटी नारायणे उपदेशिले, सहज प्रसंगी ऐकिले पुराणे. हा पूर्ण जो ब्रिदावळीचा भाग आहे त्याच्यामध्ये दोघांचा संवाद आहे. मला सांगायचंय काय, नाथ महाराजांकडे बघितल्याच्या नंतर जनार्दन स्वामींना असं वाटलं, ही नव्हे मानवी विवेकाची मूर्ती, दया क्षमा शांती वसे अंगी, विधीचा उल्लंघन करी सर्वथा, भावे विनटला चित्त विश्वासिक, यापासून सेवा न घ्यावी सर्वथा, हा परत्रीचा दाता सखा माझा. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर भक्ताच्या मनामध्ये, शिष्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की मी या गुरूंना शरण गेल्यानंतर हे माझ्यावरती कृपा करणार आहेत आणि माझा उद्धार करणार आहे. इथं नाथाच्या घरची उलटी खूण आहे. जनार्दन स्वामी महाराजांनी असा मनामध्ये विचार प्रकट केला, हा परत्रीचा दाता सखा माझा, मला जर का मुक्त व्हायचं असेल तर मी याचं शिष्यत्व, याने माझं शिष्यत्व पत्करलं पाहिजे. एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा. नाथ महाराज दारापाशी जाऊन बसले. नाथ महाराजांना जनार्दन स्वामींची कृपा प्राप्त झाली. ते नाथ महाराज सांगतात, संतद्वारी कुत्रा झालो, आणि जनार्दन स्वामींनी त्यांना कवटाळलं, प्रेमालिंगन दिलं आणि नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडे जाऊन राहू लागले. आता काय झालं, दौलताबादमध्ये नाथ महाराजांनी स्वामींची भरपूर सेवा केली. कशा प्रकारची सेवा केली, स्वामींना काय हवंय काय नको याचा विचार नाथ महाराज नेहमी करत असत. अगदी प्रातर्विधीचा जो भाग आहे तो भाग नाथ महाराज रोज स्वतःच्या हातानं सारवून ठेवत. जिथे स्वामी बहिर्दिशेला जात त्या ठिकाणचं साफसफाई हे नाथ महाराज स्वतः करत असत. खायला मिळालं तर खायचं, नाहीतर तसंच राहायचं. स्वामींनी सांगितलं खा, तर जेवढं खायला सांगितलं तेवढं खायचं. या सगळ्या या कुत्र्याच्या गुणाचा जो मी वैशिष्ट्य आपल्याला सांगतोय, या सगळ्या गोष्टी. सुनिद्रो लघुचेतना, गुरु झोपले की मग सुनिद्रा, भरपूर झोपायचं, जे काही तास 2 तास झोपायला मिळेल. आणि लघुचेतना, स्वामी थोडेसे एका अंगावर दुसऱ्या अंगावर झाले की उठून पुन्हा हात जोडून तयार, महाराजांना काही लागतंय का, अशा पद्धतीची सेवा, भगवंताची सेवा ही नाथ महाराजांच्याकडनं घडली. देव उगाच कोणाकडे राबायला येत नाही, लक्षात ठेवा बरं का. देव उगाच कोणाकडे राबायला येत नाही. नाथ महाराजांनी सद्गुरूंची सेवाच एवढी मोठी केली की त्या सेवेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी भगवंताला 36 वर्ष नाथ महाराजांच्याकडे राबावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. दोन भाग राहिले, स्वामी भक्तश्च शूरश्च. स्वामी भक्त होते, जो माझा स्वामी आहे म्हणजे माझे सद्गुरू आहेत त्यांचे ते भक्त तर होतेच. शूरश्च, ही शूरता सुद्धा नाथ महाराजांनी दाखवलेली आहे. एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं नाथ महाराजांचं वर्णन करतात. पण त्याच शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हातामध्ये तलवार घेऊन लढाईही केली, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल. जेव्हा आपल्यापैकी जवळपास सगळेजण दौलताबादच्या किल्ल्यावरती गेला असाल, तिथे एक मोठी गुहा आहे, जनार्दन स्वामींची ती गुहा आहे. तिथे जनार्दन स्वामींच्या आणि दत्तात्रयांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी जनार्दन स्वामी दर गुरुवारी ध्यानस्थ बसत. शत्रूला ही कल्पना आली की स्वामी दिवसभर तिथे बसतात संध्याकाळपर्यंत. त्यामुळे त्या विरोधकांनी काय केलं, आक्रमण केलं, दौलताबादच्या किल्ल्यावरती आक्रमण केलं. सेवक धावत आला आणि त्यांनी सांगितलं परचक्र आलंय. म्हटलं महाराजांना सांगा. नाथ महाराज बाहेर दारापाशी
देवापाशी बसलेले होते. नाथ महाराज बाहेर बसलेले असताना त्यांनी विचार केला, माझ्या सद्गुरूंना जर का मी ही गोष्ट सांगितली तर त्यांचा ध्यानभंग होण्याची शक्यता आहे. मग काय केलं नाथ महाराजांनी, त्याच्या गुरुचं शिरस्त्राण स्वतःच्या अंगावरती धारण केलं, घोड्यावरती बसले, खाली गेले आणि खाली शत्रूला परास्त करून पुन्हा वरती सगळे कपडे वगैरे काढून पुन्हा हात जोडून बसले. स्वामी जेव्हा बाहेर आले, बाहेर आल्याच्या नंतर स्वामींना कल्पना नाही की कोणीतरी आपल्यावर आक्रमण केलंय आणि त्यांना परतवून, त्यांना हरवून एकनाथ महाराज आलेत. जेव्हा राजानं त्यांना बोलावून घेतलं तेव्हा सगळेजण कौतुक केले, काय शौर्य दाखवलं. म्हणले, महाराज तुम्ही काय शौर्य दाखवलंय. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आलेला आहे बरं का. एकनाथ महाराजांच्या समाधीच्या नंतर 80 वर्षानं एक चरित्र लिहिलं गेलंय. केशव स्वामी एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले त्यांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. मग जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं की मी काहीही न करता ज्या अर्थी माझं कौतुक होतंय त्या अर्थी माझ्या शिष्यानं हे केलंय, एकनाथ महाराजांनी केलंय, हे त्यांच्या लक्षात आलं. काही बोलले नाही, चरित्रामध्ये एवढाच उल्लेख आहे, लक्षात आलं इथपर्यंतच उल्लेख आहे. कारण की काय असतं, शिष्याला सुद्धा आपण किती त्याच्याबद्दल बोलायचं याची सुद्धा काही गुरुला मर्यादा असते. त्याच्यामुळे गुरु सुद्धा काही ठराविकच बोलत असतो. इथे नाथ महाराज या ठिकाणी सद्गुरूंच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये जी काही त्यांची वागणूक आपल्याला बघायला सापडते ती वागणूक अगदी कुत्र्यासारखी आहे बरं का. मी व्यासपीठावरून बोलतोय बरं का, मी व्यासपीठाच्या खाली उतरल्यानंतर मी असं काही बोलू शकत नाही. हा अभंग आहे म्हणून मला हा बोलण्याचा अधिकार आहे. मी व्यासपीठावरती बसलोय. स्वतःला कुत्र समजून संतांच्या दारामध्ये नाथ महाराज म्हणतात की मी संतांच्या द्वारचा कुत्रा आहे, संतद्वारी कुत्रा झालो. संतांनी मला प्रेम दिलं आणि त्या प्रेम बरं का, त्या कुत्र्याला काहीतरी खायला जर आपण दिलं, रस्त्यावरच्या सर्वला तुम्ही जर का रोज काही बिस्किट वगैरे टाकले की तुम्ही दिसले की तो तुमच्याकडं पळत येतो की नाही मला सांगा बरं. बाकीच्या रात्री बेरात्री तुम्ही रस्त्यावरून कधीही जा, त्यानं तुमचं तोंड जरी अंधारात बघितलं नाही तरी त्याच्या लक्षात येतं की जो आपल्याला बिस्किट टाकतो तोच हा माणूस आहे आणि त्याच्याकडे तो बघत नाही, त्याच्यावरती तो भुंकत नाही, बाकीच्या कोणावरही तो भुंकेल. कशामुळे? हा त्या कुत्र्याचा स्वभाव आहे. नाथ महाराज सांगतात, प्रेमरसासी सोकोल संत महात्म्याने मला एवढं प्रेम दिलं की त्या प्रेमाचा भोक्ता मी झालो आणि भोक्ता झालो. बरं, हा प्रेम रस प्राप्त जे झालं ते प्रेम रस प्राप्त करण्यासाठी, संत प्राप्त होण्यासाठी मी काय काय केलं. अभंगाच्या दुसऱ्या भुंकत भुंकत द्वारी आलो, 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 भुंकत 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 द्वारी आलो, 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 भुंकत भुंकत द्वारी आलो. हे ज्ञान थारोळ्या बैसलो, ज्ञान थारोळ्या बैसलो, ज्ञान थारोळ्या बैसलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो, ज्ञान थारोळ्या बैसलो, बैसलो राम, भुंकत भुंकत द्वारी आलो, द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो,
भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. संतांपर्यंत पोचायचं असेल तर भुंकत जावं लागतं बरं का. मग आता हे भुंकणं काय आहे तर परमात्म्याचं नामस्मरण करत, संतांचं नामस्मरण करत संतांपर्यंत जाणं, याला नाथ महाराज भुंकणं म्हणतात. हा मुखाचं ते कर्म आहे. कुत्र काय करू शकतं? कुत्र नामस्मरण करू शकत नाही. म्हणून नाथ महाराज त्या कुत्र्याच्या मुखामध्ये काय शब्द वापरतात? भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत संतांच्या दारापर्यंत आलो. याचा अर्थ नामस्मरणाच्या माध्यमातून संतांची प्राप्ती होते. हा मोठा सिद्धांत नाथ महाराजांनी आपल्याला सांगितला आहे. संतांचं नामस्मरण जर का आपण केलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आपण पंढरपूरला जेव्हा जातो तेव्हा वारकरी काय करतो? कोणत्या नामाचा जप करतो? संत नामाचा जप करतो. ज्ञानोबा तुकाराम लोक म्हणत जातात, भानुदास एकनाथ लोक म्हणत जातात, संतांच्या नामाचा जप केला की देवाची प्राप्ती होते. आणि संतांच्या नामाचा जप केला तर संतांची ही प्राप्ती होणं शक्य आहे. आज हेच नाथ महाराज सांगतात. मी काय केलं? भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत आलो, नामस्मरण करत करत आलो. आता हे नामस्मरण जे आहे हे वारकरी हे या कलियुगाचा हा युगधर्म सांगितला गेलेला आहे. कृतय्य ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतोमखैः द्वापरे परिचर्यायां कलौतत् हरिकीर्तनात, असं आपल्याला शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला काय सांगितलं? कृतय्य ध्यायते विष्णुम, कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायची. त्रेतायाम यजतोमखैः, त्रेतायुगामध्ये याजन केल्याच्या नंतर, यज्ञयाग केल्याच्या नंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची. द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युगामध्ये भगवंताची प्रेमानं पूजा केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची. कलौतत् हरिकीर्तनात, कलियुगामध्ये करावे कीर्तन कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. कलियुगाचा युगधर्म काय आहे तर भगवंताचं नामस्मरण आहे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी, नारायण नासे जीव पण भवरोग. हे प्रमाण पूर्ण आपण बघा. प्रत्येक इंद्रियांचा वापर हा आपण भगवंताच्यासाठी करणं अपेक्षित आहे. भगवंताच्यासाठी प्रत्येक इंद्रियांचा वापर करायचा म्हणजे जे काही पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंच कर्मेंद्रिय असतील, मन बुद्धी चित्त अहंकार, या सगळ्या गोष्टींना फक्त परमात्म्याचंच चिंतन करायचं. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. अशा पद्धतीची अवस्था जेव्हा भक्ताची होते तेव्हा भगवंताची प्राप्ती होत असते. याच्यासाठी काय सांगितलं? मुखाचा धर्म काय सांगितला? कानाचा धर्म काय सांगितला? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. परमात्म्याचं नामस्मरण कुठून करायचं तर मुखातून करायचं. जर का आपण आपल्या मुखातून, जे परमात्म्यानं आपल्याला भगवंताच्या नामस्मरणासाठी दिलेलं आहे, त्या मुखातून जर का आपल्या भगवंताचं नामस्मरण घडत नसेल तर नाथ महाराज सांगतायत, नामविण मुख सर्पाचे ते दिय, नामविण मुख सर्पाचे ते दिय, नामविण मुख सर्पाचे दिय, नामविण मुख सर्पाचे दिय, नामविण मुख सर्पाचे ते दिय, नामविण मुख सर्पाचे ते दिय, नामविण मुख सर्पाचे दिय, नामविण मुख सर्पाचे दिय. जिव्हान वे काळ सर्प आहे, जिव्हान वे काळ सर्प आहे, हरिमुखी गाता परपली चिंता, हरिमुखी गाता परपली चिंता. जिव्हान वे काळ सर्प आहे, जिव्हान काळ सर्प आहे, हरिमुखी गाता चिंता, हरिमुखी गाता. महाराजांनी हरिपाठामध्ये असं सांगितलंय, नामाविणमुख सर्पाचे ते बिळ, जे मुख परमात्म्याचं नामस्मरण करत नाही ते मुख म्हणजे सर्पाच्या राहण्याचं बिळ आहे. आणि त्याच्यामध्ये असणारी जी जिव्हा आहे ती जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, अशी उपमा नाथ महाराज या ठिकाणी देतात. म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण करणं हा मुखाचा धर्म आहे. मग हा आपला धर्म आपण पाळला पाहिजे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण सतत घ्या असं संत महात्मे आपल्याला वारंवार सांगत असतात. संत महात्मे वारंवार सर्वात जास्त अभंग हे जर कुठले असतील तर परमात्म्याचं नामस्मरण करा हे सांगण्यासाठी संतांनी खर्ची घातलेले आहेत. त्याचं संत महात्मे वारंवार सांगतात, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. कधी त्या नामस्मरणानं काय फायदा होतो हे सांगतात, कधी ते नामस्मरण कसं घ्यावं हे सांगतात, कधी ते नामस्मरण कोणाचं घ्यावं हे सांगतात. वेगवेगळ्या पद्धतीनं उपदेश संत महात्मे करत असतात. मग हे
काही उपदेश करत असताना वारंवारता जेव्हा त्याच्यामध्ये येते तेव्हा काही माणसं म्हणतात काय लोक नादी लागतात ह्या संत महात्म्यांच्या, अरे त्या नावात काय असं एकानं सांगून ठेवलं असं म्हणतात बरं का. नावात काय असं एकानं सांगून ठेवलं आहे, कोणी सांगितलं आहे असं, कोणी सांगितलं आहे, कुठला तरी नाटककार विदेशामधला त्याच्या अनेक नाटकांपैकी एक नाटक, त्या नाटकामधल्या अनेक प्रसंगांपैकी एक प्रसंग, त्या अनेक प्रसंगापैकी एका पात्राच्या मुखामधलं आलेलं एक वाक्य की नावात काय. पण आपण म्हणतो वा वा त्याने असं सांगितलंय नावात काय. लक्षात घ्या, नावात काय, नावातच सगळं आहे बरं का. नावात काय असं नाही, नावातच सगळं आहे. आपण एखादं काम जर आपल्याला करून घ्यायचं असेल, एखादं काम जर का आपल्याला एखाद्या माणसाकडून करून घ्यायचं असेल तर आपल्याला कोणाचं तरी नाव सांगावं लागतं, कोणाचं तरी नाव सांगावंच लागतं. अगदी बादरायणी संबंध जोडावा लागतो, त्याच्या अमुक्याच्या तमक्याचा तो आहे ना, तो माझा आहे, बस काहीतरी नाव आपल्याला सांगावं लागतं. नावामध्ये शक्ती आहे, लक्षात घ्या. मी पटवून देऊ शकतो आपल्याला की नावात किती ताकद आहे. झालं असं, भोजराजा आणि त्याच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा एक कवी होता. पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं, दुर्दैवानं काय झालं महाराज की लोकांना औरंगजेब माहिती आहे, लोकांना हुमायून माहिती आहे, लोकांना अकबर माहिती आहे, लोकांना सलीम माहिती आहे, पण लोकांना चंद्रगुप्त माहीत नाही, लोकांना समुद्रगुप्त माहीत नाही, लोकांना विक्रमादित्य माहीत नाही, लोकांना शालिवाहन माहीत नाही, लोकांना भोजराजा माहीत नाही. हे दुर्दैव आहे आपल्या संस्कृतीचं बरं का. भोजराजा अशा कालखंडामध्ये राजा होता की त्या कालखंडामध्ये फक्त आपल्या हिंदूंचं साम्राज्य सगळीकडे होतं आणि आपल्या हिंदूंच्या साम्राज्यामध्ये एकमेकांवरती आक्रमण न करणं हा प्रत्येकाने स्वतःचा नियम करून ठेवलेला होता. आता पण राजा म्हटल्याच्या नंतर काहीतरी खुमखुमी मनामध्ये असते की मी काहीतरी केलं पाहिजे, मी कशात तरी जिंकलं पाहिजे, ही एक भावना ही त्या कालच्या राजांमध्ये होती. तशीच भावना प्रत्येकामध्ये असल्यामुळे युद्ध तर करायचं नाही पण जिंकल्याचा आनंद तर प्राप्त करायचा. मग काय करायचं की शास्त्रचर्चा त्या ठिकाणी घडवून आणायचे. हे राजे काय करायचे, स्वतःच्या पदरामध्ये अशी मोठमोठी विद्वान मंडळी बसवून ठेवायचे आणि मग शास्त्रवाद त्यांच्यात व्हायचे. ज्या राज्यातला पंडित जिंकला त्या राज्यातल्या राजाला असं वाटायचं की मी युद्ध जिंकलं बरं का, असा आनंद त्याला प्राप्त व्हायचा. तसा तो कालखंड, शांततेचा तो कालखंड होता. अशा परिस्थितीमध्ये त्या भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा कवी होता, मोठा विद्वान, आणि संपूर्ण विश्वामध्ये त्याची ख्याती पसरली होती की त्याला शास्त्रचर्चेमध्ये कोणीही हरवू शकत नाही. त्याच्याशी जो कोणी शास्त्रवाद घालेल तो हरणार हे ठरलेलं. अशा पद्धतीची त्याची ख्याती सगळीकडे पसरलेली होती. त्यामुळे भोजराजाला कोणीही पत्र लिहून असं म्हणत नव्हतं की मला तुमच्या राज्यातल्या पंडितांशी वाद घालायचा. पण योगायोगानं कालिदास काही कारणानिमित्त राज्यातनं बाहेर निघून गेला आणि शेजारच्या पंडिताला कळालं की कालिदास आता तिथे नाही. आता हा चांगला आपल्याला मौका प्राप्त झाला, ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. त्या पंडितांना काय केलं, भोजराजाला पटकन पत्र लिहून पाठवून दिलं की मला तुमच्या राज्यातल्या पंडितांशी शास्त्रवाद घालायचा आहे, त्यामुळे ठिकाण आणि वेळ आपण ठरवावी, मी वाट बघत आहे. बस आता काय झालं, खूप दिवसानंतर कोणीतरी, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणीतरी आपल्याला चॅलेंज केलं आहे. त्यामुळे भोजराजा घाबरला. बरं, हे जे काही आव्हान त्यानं दिलं आहे ते आव्हान कधी दिलं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये दिलं आहे, जेव्हा कालिदास आपल्या दरबारात नाही तेव्हा. आता कालिदासासारख्या तोडीचा विद्वान आपल्या राज्यामध्ये नाही हे भोजराजाला माहिती होतं. आता काय होणार, आत्तापर्यंत ह्या क्षेत्राचे जे अनभिषिक्त राज्यत्व आपल्याला प्राप्त होतं, राजे पण आपल्याला प्राप्त होतं, आता ते जाणार. आता आपल्या राज्याचं नाव बदनाम होणार. म्हणून भोजराजा परेशान झाला, दुःखी झाला, खिन्न झाला, कष्टी झाला आणि राज्यामध्ये सगळी बातमी पसरली की राजेसाहेबांना, शेजारच्या पंडितांना आव्हान केलं आहे की तुमच्या राज्यातल्या शास्त्री पंडितांशी वाद घालायचा आणि राजेसाहेब परेशान आहेत. कुठल्याही पंडिताची एवढी ख्याती नव्हती किंवा एवढी शक्ती नव्हती किंवा एवढी बोलण्याची ताकद नव्हती की मी वाद घालतो. कारण वाद घालताना जर हरला तर राजा काहीतरी शिक्षा देऊ शकेल याची भीती प्रत्येकाला होती. म्हणून कोणीही पुढे आलं नाही. भोजराजांनी सांगितलं, कोणी असेल तर तुम्ही या माझ्यासमोर. काही दिवसानंतर झालं असं की एक अगदी 5-7 ठिकाणी धोत्राला गाठी बांधलेला, अंगावरती कळकट मळकट उपरणं, काळं पडलेलं जानवं, एका डोळ्याने आंधळा, काळ्या वर्णाचा आणि कुरूप माणूस त्या राजासमोर, भोजराजासमोर येऊन उभा राहिला. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब, मन मंदिरा गजर भक्तीचा.